तुम्हाला इतकं सुईचं करून देऊ राहिलो ना तर साई भक्त तुम्हाला येऊ म्हणणार आहे की अच्छा काम करे साईभाऊ संस्था आम्हाला त्याच्यातच आनंद आहे। साई भक्तांना ज्याच्यात आनंद आहे तोच आनंद आम्हाला आहे। तर तुम्ही एकदम एकदम टाईट ठेवा एकदम काही जाईबा आहे का तरी हा हा मला काय कोणाची भीती नाही जे काय बोलायचं ना मी कोणावर बोलणार ना मला काय ते खुर्ची वापरून काही कळणार नाही पण जी जबाबदारी नामदार साहेबांनी सुजातांनी टाकली ती आम्हाला त्या भूमिकेशी आम्हाला राहणं गरजेचं आहे स्वीकार करणं गरजेचं आहे। घटना घडली रात्री 9:30 वाजता साई भक्त पुन्हा मी दोष देत नाही मी परत एकदा सांगतो ते बाहेरून आलेले असतात पण इथं ज्या दुकानदारांनी स्थानिक लोकांनी जे बाहेरून आले इथं व्यवसाय करायला त्यांनी जी बघायची भूमिका घेतली त्याच्यामुळे निष्पाप मुलीचा त्या ठिकाणी प्राण गेलेला आहे। 2 मुलं उघडं आलेली छोटी छोटी मुलं उघडं पडलेली आहे काय एका माणूस कोणी काय सगळं सरळ नाही करू शकत सगळ्यांची गरज आहे। 3 गोष्टी प्रमुख या शहरात काम करतात ते काय शिर्डी नगर परिषद हे काय साईबाबा संस्था हे काय शिर्डी आणि का लोकांनी तुमच्याकडे ते आशे बघू नये तुम्ही जर हातवर करायला लागले तुम्ही जर बघायची भूमिका घ्यायला लागली तर उद्या लोकांनी कोणाकडे बघायचं आता हे तुम्हाला काय बोलायचं कारण तुमची जबाबदारी तुमच्याकडे वर्दी संरक्षण करायला लागलं ना आम्हाला सांगा मदत करायला तर आम्हाला सांगा आम्ही आहोत। हे काय नुसतं फक्त मी तुम्हाला मंदिराच्याकडे बोलत नाही साहेब ते माझे सोडून द्या आता डायरेक्ट डीसीपी आता आहे नाही पाण्याचं नळ संकट तुमच्या नागरिक सुविधा सगळे बंद करणार तुम्ही काळजी न करू आता हे जे काय पीडित मुलगी ना तिला जे मारणार आहे पिझा पटेल ते त्यांचे कुटुंब काय बोलवलं नगरपालिका आमच्या नगरसेवक होते स्पष्ट झालं 8 दिवसात कळलं की गरज तुमच्या गावात नाही तर घर पाडणार दिसतो खोटं नाही बोलत हे सगळे होते सगळे समोर तुम्ही तेच ना कळले का गरीबाला सुद्धा आणि जो श्रीमंताला सुद्धा आमचं म्हणणं काय आहे? हा. आमचं म्हणणं एकच आहे जी आपल्याला बॉर्डर ठरवून दिलेली बस बस मान्य बस त्याच्यावर आमचं म्हणणंच नाही ना काही आता हे काय आहे, हे आम्हाला फार हौस नाही लक्षात द्या पण काय होतं घटना घडत गेली उद्या तसं घडलं तर भविष्यात चांगले व्यवसाय करायचे असले ना मी तुम्हाला शब्द देतो ऐका की रोडवर इथून पुढे माणूस दिसणार नाही। आम्हाला आनंदाची गोष्ट अख्ख्या आहे. शहरात तुम्हाला रस्त्यावर कोणी हात विक्री करताना हातगाडी लावताना दिसणार बस हा माझा शब्द आहे। आम्हाला तुम्ही ना थाटात व्यवसाय करा इथं पण जास्त अजिबात माल दिसता का म्हणजे कुठपर्यंत माहिती का वाचनालयाच्या मागून राऊंड शेप घेऊन यायचं वाचनालयाच्या मागून तुम्ही काय करायचं जिथं तुम्हाला डिस्टर्बन्स वाटत चुकीचं वाटत तुम्ही काय करा फोटो काढून माल काढा। तुम्हाला इतकं सुईचं करून देऊ राहिलो ना तर साई भक्त तुम्हाला येऊ म्हणणार आहे की अच्छा काम करे साईभाऊ संस्था आम्हाला त्याच्यातच आनंद आहे। साई भक्तांना ज्याच्यात आनंद आहे तोच आनंद आम्हाला आहे। तर तुम्ही एकदम एकदम टाईट ठेवा एकदम काही जाईबा आहे का तरी हा 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 सगळं माग आता आमच्या अतिक्रम पद्धती कुठं अजिबात घ्यायचं नाही सगळं काढून टाकायचं हा नाही ते सगळं होईल सगळं बरं का पुढं लावायचं पण तुम्हाला इथपर्यंत येतो कुठपर्यंत या चौकापर्यंत हे हातगाड्या वगैरे इथं काही लागले नाही पाहिजे तुम्हाला परत सांगतो हे सगळं हे पण देतो ते पण देतो नाही काय कात्रीने कोणीच ठेवायचे नाही तुम्ही बिनधास्त कारवाई करा आम्ही आहे ना हा हे इथपर्यंत घ्या तुम्ही कुठपर्यंत ह्या चौकापर्यंत इचराज कॉर्नर पर्यंत आणि इथं घ्या साई भक्तांचा जे वावर आहे ना तुम्ही घ्या तिथपर्यंत घ्या कुठं हा त्या कॉर्नरपर्यंत तुम्ही घ्या अजिबात रोड मोकळे पाहिजे तुम्हाला काय हाय नाही कधी 2-4 दिवस अजिबात मध्ये तुम्ही बोलायच नाही आम्हाला आमची कारवाई करू द्या तुमचं कुठपर्यंत आहे काय तुम्हाला एक मार्किंग करून देऊ त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय गोंधळ घालायचं का त्याच्या बाहेर यायचं नाही हा आणि कायमचं आता ते मी करून देऊ तुम्हाला तुम्ही गडबड नका करू सील करून टाकेन बरं दुकान टोटल तुम्ही अजिबात हाय करू नका अजिबात इथं आहे ना होईल सगळं काय करायचं ते मी सांग सगळं होईल कायदा सगळ्यांना सारखा आहे कमी जास्त काही नाही आता हे मला एकदा 8 दिवस आहे ना थोडं स्पीड लाईन होऊ द्या काय कालपासून सुरुवात केली आपण आमच्या लोकांना सुद्धा आहे ना 100% या लोकांना कंट्रोल यायला 8 दिवस लागते कारण नो शहर छोटं नाही 500 रूम 1000 रूम द्वारावती तिकडं मध्ये काय होतं आणि रात्री सकाळी 6 ला येऊन रात्री 12 वाजेला झोपायचं लाईन आहे ना तिकडं लावा
मध्ये साई भक्तांना जायला राहू द्या तिकडे गाड्या लागणार ऐका ना हे जवान साहेब आम्ही दोनदा केलो दोनदा मध्ये नाही तुला संपला ना विषय आता. आता फुलं काय करतात तुम्हाला सांगतो मग अहो, तोडतो. नाही पण विक्रीच करायची नाही ना आता सकाळी काय झालं मी राहून घेतला ना, अहो. पळून गेले आम्हाला अहो आता ती सुरुवातीला होणार आज दुसरा दिवस आहे पळू राहिले काय थोडं आलं का तुम्ही एक लक्षात घ्या आज दुसरा दिवस आहे हे सगळं स्ट्रीमलाईन व्हायला 8 दिवस जातील तुम्ही आपल्याला रोडवर आता लोक उभे करून द्यायचे नाही हा मुद्दा तुम्ही डोक्यात घ्या पाहिला तुमच्या डोक्यात जायला तयार नाही.